आणि आमचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्याबद्दल त्यांनी अभद्र टिप्पणी त्या ठिकाणी केली। मी बंटी शेळकेला एकच सांगतो की तुम्ही ज्या प्रभागातनं नगरसेवक झाले, तुम्ही जितके नगरसेवक आहे, तुम्ही तिथल्या नाल्या सोडून, तिथले रस्ते सोडून, तिथली लोकांची समस्या सोडून तुम्ही हुडको कॉलनीमध्ये काय करून राहिले? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? समस्या सोडवायची आहे तर आपण जिथून निवडून आलात होता त्या ठिकाणच्या समस्या आपण सोडवल्या पाहिजे। कोणत्या नेत्यावर आपली हाईट काय यानुसार त्यांनी टिप्पणी करायला पाहिजे। बावनकुळे साहेबांची हाईट काय आणि त्या बंटी शेळकेची हाईट काय, कशा करता बाकीच्या चेकपोस्टवरती याच्या अगोदर आयटीच्या विरोधात ते आंदोलन कशासाठी केले सर्व जनतेला माहीत आहे। म्हणून आम्ही त्याचे जाहीर निषेध केला आणि त्यांना आव्हान देतो आणि चेतावणी देतो की याच्यानंतर असे आव्हान टिप्पणी आम्ही सहन करणार नाही। मुर्दाबाद मुर्दाबाद बंटी शेळके मुर्दाबाद। भारत माता की जय। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। चर्चा युवा मोर्चा, चर्चा युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। देश के गद्दारों को झूठे मारो सालों को, देश के गद्दारों को झूठे मारो सालों को। बंटी शेळकेचा करायचं काय? खाली डोकावर तपास। बंटी शेळकेचा करायचं काय? खाली डोकावर तपास। मुर्दाबाद मुर्दाबाद बंटी शेळके मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बंटी शेळके मुर्दाबाद। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बंटी शेळके मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद नितीन राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद नितीन राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बंटी शेळके मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। नीम का पत्ता कड़वा है, बंटी शेळके भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, बंटी शेळके भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, बंटी शेळके भड़वा है। देश के गद्दारों को जूते मारो सालों को, देश के गद्दारों को जूते मारो सालों को। भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा युवा मोर्चा, एकच चर्चा युवा मोर्चा। बोलो भारत माता की जय। नीम का पत्ता कड़वा है, बंटी शेळके भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, बंटी शेळके भड़वा है। देश के गद्दारों को जूते मारो सालों को, अरे देश के गद्दारों को जूते मारो सालों को। बोलो भारत माता की जय। भारत माता की जय। आज या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नागपूरच्या वतीनं जो काँग्रेसचा दलाल आहे, तो बंटी शेळके त्याच्या विरुद्ध गुन्हा व्हावा म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी बंटी शेळकेचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे या उत्तर नागपूरचे अध्यक्ष गणेशभाऊ कांतोडे, तसेच सन्माननीय संजयभाऊ चौधरी, सन्माननीय दिलीप भैया, या ठिकाणी संपूर्ण युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी, मी सांगू इच्छितो की गेल्या 2 दिवसाआधी बंटी शेळके हा माजी नगरसेवक आणि काँग्रेसचा दलाल हा हुडको कॉलनी या ठिकाणी गेला आणि आमचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्याबद्दल त्यांनी अभद्र टिप्पणी त्या ठिकाणी केली। मी बंटी शेळकेला एकच सांगतो की तुम्ही ज्या प्रभागातनं नगरसेवक झाले, तुम्ही जितके नगरसेवक आहे, तुम्ही तिथल्या नाल्या सोडून, तिथले रस्ते सोडून, तिथली लोकांची समस्या सोडून तुम्ही हुडको कॉलनीमध्ये काय करून राहिले? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? समस्या सोडवायची आहे तर आपण जिथून निवडून आलात होता त्या ठिकाणच्या समस्या आपण सोडवल्या पाहिजे। जनसामान्यांचा आपल्याबद्दल आक्रोश आहे। मी बंटी शेळके आताही आपल्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून चेतावणी देतो आहे, आमच्या नेत्याबद्दल आम्ही अभद्र व्यवहार आणि अभद्र टिप्पणी कदापि सहन करून घेणार नाही। तुम्ही जर यापुढे असं बेताल वक्तव्य आमच्या नेत्यांचं केलं तर यापुढे भारतीय जनता युवा मोर्चा आपल्याला जसं तसं उत्तर या ठिकाणी देईल। जय श्रीराम, जय भारत।
कांग्रेस के दलालों को जूते मारो सालों को, कांग्रेस के दलालों को जूते मारो सालों को, कांग्रेस के दलालों को जूते मारो सालों को। नीम का पत्ता कड़वा है, बंटी चल के भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, बंटी चल के भड़वा है। काँग्रेस पार्टीचा करायचं काय, खाली डोकावरचा पाय, काँग्रेस पार्टीचा करायचं काय, खाली डोकावरचा पाय। बंटी शेळके कैसा दिखता, पागल बिल्ले जैसा दिखता, बंटी शेळके कैसा दिखता। पागल बिल्ले जैसा दिखता। भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता युवा मोर्चाच्या, भारतीय जनता पार्टीच्या देश के गद्दारों को, जूते मारो सालों को, देश के गद्दारों को, जूते मारो जूते मारो सालों को। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बंटी शेळके मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद नितिन राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद देश के गद्दारों को, जूते मारो सालों को। आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याबद्दल काँग्रेसचे पूर्व मध्य नागपूरचे माजी नगरसेवक बंटीजी शेळके यांनी जे हुडको कॉलनीत येऊन अपशब्द वापरले, अपमानास्पद शब्द वापरले। राजकारणात विरोध होऊ शकतो, पण विरोधाची काही मर्यादा असते। एकदम निर्लज्जपणे ते त्यांच्याबद्दल जी टिप्पणी केली, त्याबद्दल त्यांच्या निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज निदर्शन करण्यात आलं। आणि जे बंटी शेळके आहे ते पण एका प्रभागाचे नगरसेवक आहे, माजी नगरसेवक। आज 2 वर्षापासून प्रशासक राज महानगरपालिकेवरती आहे। एका सिवर लाईनचा विषय होता, त्यांनाही माहीत आहे त्यांच्या प्रभागात का समस्या आहे, त्यांनी स्वतः पहिले ते झाकावे। उत्तर नागपुरात येऊन साने आमच्या नेत्याबद्दल जे त्यांनी अपशब्द वापरले त्यांचा निषेध केला। आणि यापुढं कधीच भारतीय जनता पार्टी आपल्या नेत्याचा कधीच अपमान सहन करणार नाही। ते का सांगते, ज्या पार्टीतून काँग्रेस पार्टीतून आहेत त्यांच्या नेत्याचे कारनामे आणि त्यांचे काम हे सर्व जनतेसमोर आहे। आज काँग्रेस पार्टी सर्व हादरलेली आहे। सन्माननीय मोदी साहेब असतील, सन्माननीय आमचे नेते गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, यांच्या ज्या कामाच्या झंझावातापुढे ते एकदम नगण्य झालेले आहे। आज कोणत्या टाईपनं आंदोलन केलं तुम्ही? आम्ही त्यांच्या निषेध म्हणून एक शांतिप्रिय म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना चेतावणी दिलेली आहे। हे कुठे केलं आंदोलन? आम्ही जरीपटका रिंग रोडवरती केलं आहे, पोलीस स्टेशनच्या समोरचं चौक आहे तिथं त्यांच्या निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे। आणि आज आम्ही शांतिप्रियतेने आंदोलन केलं आहे। याच्यापुढं आम्ही हे सहन करणार नाही। राजकारणात विरोध होत असतो, पण विरोधाची एक मर्यादा असते। पण विरोध कशाच्या? त्या गटर लाईनच्या। 2 वर्ष महानगरपालिकेत प्रशासक राज आणि त्यांच्यासोबत एक माजी नगरसेविकेचा पती आहे, मी नाव घेऊ इच्छुक नाही। त्यांच्या प्रभागात स्वतःची समस्या पाव आणि नंतर आंदोलनात उडी घ्या। कोणत्या नेत्या आपली हाईट काय त्यानुसार त्यांनी टिप्पणी करायला पाहिजे। बावनकुळे साहेबाची हाईट काय आणि त्या बंटी शेळकेची हाईट काय, कशा करता बाकीच्या चेकपोस्टवरती याच्या अगोदर RTOच्या विरोधात ते आंदोलन कशासाठी केले सर्व जनतेला माहीत आहे। म्हणून आम्ही त्याचे जाहीर निषेध केला आणि त्यांना आव्हान देतो आणि चेतावणी देतो की याच्यानंतर असे आव्हान टिप्पणी आम्ही सहन करणार नाही। मुर्दाबाद मुर्दाबाद बंटी शेळके मुर्दाबाद। परिचय तुम्ही सांगा आंदोलन